स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्याविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक। खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील शोच्या सेटची तोडफोड। मुख्यमंत्री शिंदेंविरोधात गाणं बनवल्यानं शिवसैनिकांचा राडा। हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी खार पोलिसांकडून 11 शिवसैनिकांना अटक। थोड्याच वेळात 11 शिवसैनिकांना कोर्टात हजर करणार। राहुल कनाल, सरमळकर यांना अद्याप अटक नाही। कुणाल कामराविरोधात MIDC अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आमदार मुर्जी पटेल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। पुढील तपासासाठी गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग। कुणाचा अपमान करणार असाल तर सहन केलं जाणार नाही। स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही। कुणाल कामरानं माफी मागितली पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मत मांडताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराबाबतच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। कुणाल कामरावर का गुन्हा दाखल करावा असं असेल तर मोदी, शाह आणि शिंदेंवरही गुन्हा दाखल होईल। कुणाल कामराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा, राऊतांची मागणी। तुमच्या वडिलांवर कोणी असे शब्द वापरले तर सहन कराल का, राहुल कनाल यांचा राऊतांना सवाल। आता फक्त ट्रेलर पिक्चर असून बाकी, राहुल कनाल यांचा इशारा। कुणाल कामरानं माफी मागावी नाहीतर दिसेल तिथं काळ फासू। वादग्रस्त गाण्याप्रकरणी आमदार मुर्जी पटेल यांचा इशारा। दिशा सालियन प्रकरण भरकटवण्यासाठी कामराला बोलतं केलं असावं, पटेलांकडून शंका व्यक्त। कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्यावरून राहुल कनाल यांची खार पोलिसात तक्रार। कुणाल कामरासह राहुल गांधी, आदित्य ठाकरे, संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल। कारवाई करण्याची राहुल कनाल यांची मागणी। महाराष्ट्र गुंडाराज बनलंय। काही लोकांकडून संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। वस्तुस्थितीवरून कुणाल कामराची टीका, त्यात वादग्रस्त काहीही नाही। सरकारमधील गुंडशाही महाराष्ट्राला खड्ड्यात घालेल, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। खारमधील द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील स्टँडअप कॉमेडीचे शो बंद। रात्री झालेल्या तोडफोडीनंतर शो बंदचा हॉटेल व्यवस्थापनाचा निर्णय। कुणाल कामराच्या शिंदेवरील गाण्यानंतर वाद। स्टुडिओची तोडफोड करणारे प्रशांत कोरटकर सोलापूरकरचं थोबाड का फोडत नाहीत। कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त करणारे महाराष्ट्राच्या सत्तेत आहेत का, वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। कुणाल कामराला लोकांची इज्जत काढण्याचं लायसन्स मिळालंय का, अशा लोकांना चोपलंच पाहिजे। शिरसाडांचा कुणाल कामराला इशारा। कुणाल कामरा, आदित्य ठाकरेंचा पंटर। दिशा सालियन मृत्यू प्रकरण झाकण्यासाठी हा प्रयोग। राणेंचा आरोप, तर आमच्या आस्थेवर बोलणाऱ्या कामराला आम्ही सोडणार नाही, निलेश राणेंचा इशारा। कॉमेडियन कुणाल कामराकडून संविधानाच्या प्रतसह फोटो ट्विट। द ओनली वे फॉरवर्ड असं म्हणत सोशल मीडियावर फोटो पोस्ट। उपमुख्यमंत्री शिंदेंवरील गाण्यानंतर वाद उफाळला। कुणाल कामराने टीका केल्यास भोगायला तयार राहायला पाहिजे असं वक्तव्य केल्यावर कोणी शांत बसणार नाही। कुणाल कामरा प्रकरणावर अमोल मिटकर यांची प्रतिक्रिया। कुणाल कामराच्या टीकेमागे राजकीय लोकांचा हात। काही पिसाळलेले लोक महाराष्ट्राचं वातावरण बिघडवत आहेत। कुणाल कामरावरून आशिष जयस्वालांची विरोधकांवर टीका। शिंदे उपमुख्यमंत्री याचं भान कुणाल कामरानं राखायला हवं होतं। कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई केली जाईल, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची प्रतिक्रिया। कुणाल कामराच्या गाण्याप्रकरणी मंत्री प्रताप सरनाईकांची खार पोलिसांसोबत चर्चा। हॅबिटॅट स्टुडिओवर कारवाईसाठी पालिका आयुक्तांना सूचना, सरनाईकांची प्रतिक्रिया। कुणाल कामरा जे म्हणाले ते आवडलं नसेल तर त्यांच्याविरुद्ध कायद्याने लढणं अपेक्षित। कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणं, तोडफोड करणं याला गुंड प्रवृत्ती म्हणतात। कुणाल कामरा प्रकरणावर अंजली दमानिये यांची प्रतिक्रिया। कॉमेडियन कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे युवा सैनिक आक्रमक। कुणाल कामराचा फोटो जळत शिवसैनिकांकडून कामराविरोधात घोषणाबाजी। खार पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शिवसैनिकांना VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप। पोलीस ठाण्यात जेवणाचं पार्सल आणि पाण्याच्या बाटल्या आणल्या। 11 शिवसैनिकांना खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलच्या तोडफोडीच्या गुन्ह्यात अटक। अभी तो सिर्फ स्टुडिओ टूटा है, पिक्चर तो अभी बाकी है, मोहित कंबोज यांचं ट्विट। कुणाल कामराने उपमुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या गाण्याने वाद। शूटिंगसाठी पैसे मातोश्रीवरून आले होते,
ठाकरे राऊतांना सांगितल्यानुसार कुणाल कामरानं टीका केली, संजय निरुपम यांचा आरोप. दीप देशपांडेंकडून आशिष शेलारांचा झोलार असा उल्लेख. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर. नागपूर पालिकेकडून फहीम खानच्या घराचं पाडकाम. घराचा अतिक्रमित केलेला भाग पालिकेनं पाडला. संचारबंदी हटवल्यानंतर नागपुरातील शाळा आजपासून सुरू. 6 दिवसानंतर संचारबंदी असणाऱ्या भागातील शाळा सुरू. विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. नागपूर हिंसाचारानंतर सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, रील्सचं सायबर विभागाकडून मॉनिटरिंग. नागपूर पोलिसांकडून आतापर्यंत 3 जणांवर गुन्हे दाखल. सर्व दंगलखोरांवर समान कारवाई होणं गरजेचं. पुण्यात आणि कोकणातही बुलडोझर पाठवा. फहीम खानच्या घरावरील कारवाईनंतर संजय राऊतांची. नागपूर हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करा. हिंसाचारात दगडफेक करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसेंची राज्य सरकारकडे मागणी. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे विधिमंडळात काही खोकेबाई. सगळ्या खोकेबाईंनी एकत्र येऊन राज्यात सरकार बनवलंय. राऊतांची खोचक टीका. कधी निवडून आले राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदारांची खोचक प्रतिक्रिया. विधानसभेत सगळे खोकेबाईच राज ठाकरेंचं वक्तव्य. पदे आणि निधी वाटपावर महायुतीत एकमत. जिल्हा नियोजनाचा 30% निधी पालकमंत्र्यांसाठी राखीव. अधिवेशनादरम्यान झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती. मुंबईत आज अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक. अर्थसंकल्पासंदर्भात अजित पवार आमदारांना मार्गदर्शन करणार. या अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचं प्रकरण. फरार प्रशांत कोरटकरवर आज उच्च न्यायालयात सुनावणी. कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. छत्रपती शिवराय संभाजीराजेंना अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करा. मोतोजीराजे भोसलेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. सुशांत प्रकरणात क्लोजर रिपोर्टसाठी सीबीआयकडून एम्स रुग्णालयाच्या रिपोर्टचा आधार. डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात अहवाल. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडून 16 प्रश्नांची उत्तरं मागवली. मालवणी पोलीस आज दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्याची शक्यता. दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी यासाठी सालियन कुटुंबांची याचिका. सगळे एकत्र आले तरी इथं एकच शेट. भरत शेट. स्नेहल जगतापांच्या प्रवेशाला आम्ही संघर्ष नाही समजत. भरत गोगावलेंचं वक्तव्य.